इश्यू नाही केला त्या गोष्टीचा, मी समजून घेतलं. सगळ्यांना दिसतं की मी त्याच्यावरती चिडचिड करते, मी त्याच्यावरती राग करते. तो मला काय नमस्कार, अपडेट विथ रेवा या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चल भावा सिटीत तर आजचा 10वा भाग झालेला आहे. माहिती का रेस तू मी ऐक ना 2 मिनिटं मला बोलू दे. मी ह्याला बोलले की ऐक ना तुझी लायकी नाहीये, कसं वाटतं त्याला किती. आणि आत्ताच आपण पाहिलं की अनुश्री अथर्वला ओरडत आहे, कारण की अथर्व आहे ना, म्हणजे तिने एवढं समजून सांगून त्याला टास्क वगैरे कसं आहे, इंग्लिशमध्ये त्याला कसं कसं बोलायचं, इंटरव्ह्यू त्याला कसं द्यायचंय, काय द्यायचंय, हे सगळं काही तिने सांगितलं होतं त्याला समजून. तरीही तो तिच्याशी भांडणच करतो आणि उद्धटपणे बोलतो. म्हणजे तीही त्याला बोलते, पण ती काही गोष्टी त्याला समजवण्याचा सुद्धा प्रयत्न करते ना, त्याला काही ऐकायचंच नसतं. तो म्हणजे असं एकदमच एकदम रागीट स्वभावाचा आहे ना. आणि म्हणजे तिने एकदम छान असं त्याला सांगितलं होतं, तरी पण त्याने ऐकलं नाही आणि तिलाच वरतून म्हणतो की तुझी लायकी आहे का वगैरे वगैरे वगैरे. मग ती आता कंटाळली आहे त्याला एकदम आणि त्याच्याशी म्हणजे भडाभडा भांडली सुद्धा आणि सगळ्यांना बोलली की आता मी सगळ्यात बॉटमला आहे, तर मला या आठवड्यामध्ये सगळ्यांनी नॉमिनेट करा आणि आम्ही घराबाहेर जाऊ, तेव्हा याला किंमत कळेल या सगळ्या गोष्टींची. याला आत्ता काही करणार नाही, कारण की हा टास्क आमच्या जोडीने खेळायचा आहे, पण मीच एकटीने एफर्ट्स टाकते सगळे, त्याचं काहीच नाहीये, तो सिरियसली काही घेतच नाहीये, तर मग काय करू शकते ना. तर ती असं बोलत आहे की मला नॉमिनेट करा, या आठवड्यामध्ये सगळ्यांनी आम्ही घराबाहेर गेलेलंच ठीक आहे. पण हे अथर्व चुकीचं वागत आहे, असं नाही वागायला पाहिजे, कारण की तिने समजून सांगते तर यांनी थोडंफार तिचं ऐकायला पाहिजे. याचं एक तर एकच असतं काही पण. कोणाकोणाला तुम्हाला वाटतं का अथर्व जो वागतोय तो बरोबर वागतोय? त्यांनी काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे.